नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्हीवर आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. एकेरी वापराच्या प्लास्टिक विरोधात रॅली, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जन आंदोलन. कल्याणमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, DBESA आणि DCDP यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना एकेरी वापराच्या प्लास्टिक बंदी बद्दल जागरूक करण्याच्या उद्देशाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकातून ही रॅली सुरू झाली आणि आचार्य अत्रे सभागृहात संपली, जिथे प्लास्टिकच्या दुष्परिणामांवर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. ह्युमॅनिटीने यावर्षीचे जे प्लास्टिकची थीम दिलेली आहे जागतिक पर्यावरण दिनाची, ते एंडिंग प्लास्टिक म्हणजेच प्लास्टिकचे पूर्णतः सर्वनाश करणे. महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये प्रथम असे राज्य आहे की ज्याने प्लास्टिकवरती बंदी घातलेली आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे विविध गॅस तयार होतात. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय 2018 साली घेतला आणि आपण या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने 2021ला सर्व देशांमध्ये प्लास्टिकला बंदी घातलेली आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सर्व लोकांना जनजागृती करण्याच्या अनुषंगाने प्लास्टिकचा वापर करू नये आणि त्यासाठी अल्टरनेटिव्ह एन्व्हायरमेंट फ्रेंडली या पर्यायाचा वापर करावा, यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून सर्व जगामध्ये साजरा केला जातो. UNEP या वर्षीच्या प्लास्टिकचं जे थीम जे दिलेलं आहे जागतिक पर्यावरण दिनाचं, ते एंडिंग प्लास्टिक पोल्युशन म्हणजे प्लास्टिकचा पूर्णतः विनाश करणे. महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये प्रथम राज्य आहे की ज्यांनी सिंगल यूज प्लास्टिक किंवा एकल वापर प्लास्टिकवरती बंदी घातलेली आहे. प्लास्टिकच्या अमर्यादित वापरामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक उड्यावर टाकलं जातं, जाळलं जातं. त्यामुळे डायझिन फिरांसारखे गॅसेस तयार होतात, कार्सिनोजेनिक गॅसेस तयार होतात. त्यामुळे प्लास्टिकवरती बंदी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2018 साली घेतला आणि आपल्या निर्णयाच्या अनुषंगानेच केंद्र शासनाने सुद्धा 2021 मध्ये सर्व देशामध्ये सुद्धा सिंगल यूज प्लास्टिकला बंदी घातलेली आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं सर्व लोकांना जनजागृती करण्याच्या अनुषंगानं प्रादेशिक कार्यालय कल्याणच्या वतीने कल्याण शहरामध्ये आम्ही एकल प्लास्टिकचा वापर करू नये आणि त्यासाठी अल्टरनेटिव्ह जे आहेत एन्व्हायरमेंटल फ्रेंडली पर्यायाचा वापर करावा, यासाठी रॅली आयोजित केलेली आहे. ही रॅली दुर्गाडी चौकातून महानगरपालिकेपर्यंत गेली जाईल. लोकांना आवाहन केलं जाईल की बाबा से नो टू द सिंगल यूज प्लास्टिक. आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे मिशन लाईफची जी संकल्पना राबवलेली आहे, मिशन लाईफ म्हणजे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली. प्रत्येक माणसाने जर पर्यावरणपूरक जीवनशैली जर अंमलात आणली तर पर्यावरण संवर्धनामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग असेल. त्या अनुषंगानं आम्ही हे आयोजन केलेलं आहे आजच्या कार्यक्रमात. या रॅलीमध्ये कल्याण डोंबिवली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन कामा, त्यानंतर डोंबिवली CETP आहे, त्यानंतर महानगरपालिकेची व्यवस्थापन पण यामध्ये आहे आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ तर त्यामध्ये आहेच. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया या ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.